मीरा रोड परिसरात व्यावसायिक स्वरूपात एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 4 ला यश आले आहे। या कारवाईत आतापर्यंत तब्बल 6 किलो 773 ग्राम वजनाचा अंदाजे 13,61,38,480 रुपयांचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून 10 आरोपींना यात अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नयानगर मीरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान श्रीमती फिरदौस अरबाज कुरेशी यांच्या घरातून 1 किलो 324 ग्राम वजनाचा अंदाजे 2 किलो 2,66,17,280 रुपये किमतीचा एमडी ड्रग जप्त करण्यात आला। तपासादरम्यान हा अंमली पदार्थ तिचा पती अरबाज वकील कुरेशी याचा असल्याने निष्पन्न झाले। या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पुढे नेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंबई मीरा रोड आणि गुजरात येथून एकामागोमाग एक अशा एकूण 10 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबाज कुरेशी, मोईज खान, अरमान राईन, सुनील यादव, मोहम्मद वसीम शेख, इरफान कुडिया, मोहम्मद अरफात अन्सारी, खालदा अन्सारी आणि आकाश यादव यांचा समावेश आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। मीरा भाईंदर वसई विरारच्या गुन्हे शाखा क्रमांक 4 ने 4 एप्रिल रोजी एक महिला आरोपीला अटक केली होती आणि त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रामच्या आसपास एमडी जप्त केला होता आणि त्या प्रकारे नयानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याने एकूण 10 आरोपींना पुढं अटक केली होती आणि त्यामध्ये 6 किलो 700 ग्रामच्या आसपास एमडी जप्त केला होता। काल आरोपी नंबर 12 आणि 13 यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मालवणी या एरियामधील 2 ठिकाणी काल गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने सर्च केले तर 2 गोडाऊनमध्ये आपल्याला एमडी तयार करण्यासाठी जो रसायन आहे ते जवळजवळ 255 लिटरच्या आसपास रसायन मिळालं आणि तिसऱ्या ठिकाणी मनोरे गोराई बीच या ठिकाणी एका फार्म हाऊसमध्ये आपल्याला पूर्ण सेटअप जो आहे एमडी बनवण्याचा तो सगळे इक्विपमेंट वगैरे आपल्याला काल मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये 255 लिटरची जी कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 50 किलोच्या आसपास एमडी तयार होऊ शकला असता। हा सर्व सेटअप आपल्या क्राईम ब्रँच युनिट 4ने काल माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काल उद्ध्वस्त केलेला आहे। आतापर्यंतच्या या केसमध्ये टोटल आपण 6 किलो 700 ग्रामच्या आसपास माल जप्त केलेला आहे आणि कालचे रसायन आणि जे सगळं लॅब इक्विपमेंट आहे हे धरून जर आपण केलं तर साधारणतः 14.5 ते 15 करोडच्या आसपास मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आतापर्यंत या केसमध्ये। सर, ज्या आरोपी पकडण्यात आलेले त्या आरोपींवरती याच्या अगोदरही काही गुन्हे आहेत काय? यातल्या काही आरोपींच्यावरती पूर्वीसुद्धा गुन्हे होते। आरोपी मूळचे कुठले आहेत सर? आरोपी MMR रिजनमधलेच आहेत बहुतांशी। त्याचे धागेदोरे अजूनही काय पुढे असतील का? आणखी आपल्याला पॉझिटिव्ह आहे आपण आणि युनिट 4चं पथक जे आहे आपलं त्या दृष्टीनं काम करते।